नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरित आणि H1 व्हिसा संदर्भात घेतलेले निर्णय चर्चेत आल्यानंतर आता त्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जागतिक स्तरावरती कार उत्पादन कंपन्यांना मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. काही भारतीय कंपन्यांच्या कार्स अमेरिकेमध्ये इम्पोर्ट केल्या जातात. या कंपन्यांवरती या निर्णयाचा एक विपरीत परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार आता अमेरिकेमध्ये आयात केल्या जाणाऱ्या विदेशी कार आणि कारसाठीचं साहित्य या गोष्टींवरती तब्बल 25% एक्स्ट्रा टॅरिफ लागू होणार आहे, म्हणजेच कर लागू होणार आहे. हे नवे कर येत्या 3 एप्रिलपासून लागू होणार आहेत. काही कंपन्यांच्या तयार कार्स अमेरिकेमध्ये आयात केल्या जातात, तर काही विदेशी कंपन्यांच्या कारचे वेगवेगळे पार्ट्स अमेरिकेमध्ये आयात होतात आणि तिथल्या प्लांटमध्ये ते जोडले जातात. अमेरिकेतील या दोन्ही प्रकारच्या व्यवसायांवरती यामुळे परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेतील ऑटो व्यवसायाला चालना देऊन उत्पादन वाढवण्याचा उद्देश हा निर्णय घेण्यात आला असला तरी यामुळे अमेरिकन ऑटो व्यवसायातील उत्पादनांच्या किमती मात्र मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हल्ली अनेक कार उत्पादक कंपन्यांचे वेगवेगळ्या देशांमध्ये प्लांट असून तिथेच या कार असेंबल केल्या जातात. अमेरिकेचा विचार केला तर देशामध्ये विकल्या जाणाऱ्या एकूण वाहनांपैकी किमान निम्मी वाहनं ही आयात केली जातात. त्याशिवाय अमेरिकेमध्ये तयार केल्या जाणाऱ्या कार्ससाठी वापरल्या जाणाऱ्या भागांपैकी 60% भाग हे इतर देशांमधून आयात केले जातात. त्यामुळे ट्रम्प यांच्या या निर्णयाचा मोठा फटका अमेरिकेतील ऑटो उद्योगाला आणि पर्यायानं अमेरिकेतील कार खरेदीदार ग्राहकांना बसणार आहे. अमेरिकन सरकारनं लागू केलेल्या या नव्या टॅरिफचा फटका प्रामुख्यानं अमेरिकेतील मोठ्या कार उत्पादक कंपन्यांना बसणार आहे. यामध्ये अमेरिकेतल्या जनरल मोटर्स, फोर्ड मोटर्स यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या दोन्ही कंपन्यांचे प्लांट्स शेजारच्या कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये आहेत. यामुळे नव्या कार्सच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. अमेरिकन शेअर बाजारामध्ये ऑटो उद्योगाचा हिस्सा हा दखलपात्र असून या क्षेत्रामध्ये होणाऱ्या घडामोडींचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारावरती आणि पर्यायानं भारतीय शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर अमेरिकेतील मोठ्या ऑटो कंपन्यांचे शेअर्स कोसळलेत. यामध्ये जनरल मोटर्सचे शेअर्स 7% तर फोर्ड आणि स्टेनलेस स्टील शेअर्स प्रत्येकी 4% कोसळलेत. टेस्ला हा सर्वात कमी भाग बाहेरनं आयात करणारी कंपनी असून टेस्लाचे शेअर्स फक्त त्यामुळे 1% घसरलेले आपल्याला पाहायला मिळाले. भारतातील टाटा, महिंद्रा अशा कंपन्यांकडनं कारचे अनेक भाग अमेरिकेमध्ये निर्यात केले जातात. अशा स्थितीत या कंपन्यांना या भागांसाठी कमी दर आकारणाऱ्या इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. याशिवाय युरोप आणि आशियातील अमेरिकेच्या व्यापारविषयक मित्र राष्ट्रांमध्ये या धोरणांमुळे चिंता व्यक्त केली जाते. विशेषतः जर्मनी, जपान आणि दक्षिण कोरियातून मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेमध्ये कार आणि कारसाठीचे भाग निर्यात होतात. मर्सिडीज बेन्झचे CEO ओला केनिसल यांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली असून तरीही सध्या अमेरिकेतील गुंतवणूक कायम ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय आता अमेरिकेतील कार्सवरती भारी पडणार आहे. परंतु यानं भारतामध्ये ज्या ज्या ऑटो कंपन्या त्यांचे पार्ट्स अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करतात त्यांना मात्र याचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.